मी त्यांना आश्वासित केलेलं आहे की ज्या अन्य राज्यांमध्ये हा विषय हाताळला गेलेला आहे आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेलेले आहेत, या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. ते अहवाल लक्षात घेतले जातील. इतर राज्यांनी जे निर्णय घेतले तेही लक्षात घेतले जातील व समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन व तसेच सर्व धर्मगुरूंचा मार्गदर्शन याच्यामध्ये घेऊन हे प्रश्न या समाजाच्या दृष्टिकोनातून मार्गी लावण्याच्या बाबतीमध्ये काँग्रेसची सकारात्मक भूमिका राहणार आहे की आम्ही त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही या समाजाच्या मागे बरोबर आहोत. त्यांनी दिलेल्या मागण्या संदर्भामध्ये काँग्रेस सत्तेवर असो येणारच आहे आणि त्याच माध्यमातून हे प्रश्न समाजाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे आहे ते मार्गी लावण्याकरता निश्चित आमचा त्यांना पाठिंबा राहणार आहे हे जाहीरपणे मी सांगू इच्छितो. त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, महात्मा बसवेश्वरांचा पुतळ्याच्या बाबतीत नांदेडमध्ये एक अश्वारूढ पुतळा नांदेडमध्ये उभा राहावा अशा प्रकारची मागणी होती. मी महापालिकेचे तत्कालीन महापौर शिलाताई स्वामीताई आणि किशोर स्वामी यांनी पुढाकार घेतला आणि ती जागाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पुतळा तयार आहे. सर्व पक्षीय मंडळाने जाऊन ती जागेची पाहणी केलेली आहे. सर्व पक्षीय लिंगायत समाजाच्या मंडळींनी मुंबईला जाऊन सुद्धा पुतळ्याचं काम पाहिलेलं आहे. तो प्रश्न मार्गी लागलेला, औपचारिकता जी काही परवानग्या वगैरे लागतात तेवढंच फक्त औपचारिकता बाकी आहे. नांदेडच्या दृष्टिकोनातून प्रश्न तो मार्गी लागलेला आहे. आपल्याला मुद्दाम मला सांगायला हरकत नाही की आज ठिकाणी या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीची चर्चा होत असताना आपल्याला मला सांगायला पाहिजे की महात्मा बसवेश्वरांचं राष्ट्रीय स्मारक हे उभारण्याच्या बाबतीमध्ये बरीचशी चर्चा ही आज भाजप सेना सरकार करत आहे. सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री यांनी वेळोवेळी घोषणा केली की आम्ही एवढे पैसे देऊ, एवढी तरतूद करू. प्रत्यक्षात मात्र या स्मारकासाठी प्रत्यक्षात काही घडलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा उल्लेख वारंवार केला जातो, काही घडलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उल्लेख मुंबईच्या समुद्रामध्ये करण्याचा उल्लेख केला होता, तिथे काही घडलेलं नाही. आणि महात्मा बसवेश्वरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या बाबतीत सुद्धा अद्यापही फक्त घोषणा होतात आणि फक्त घोषणा देणारं सरकार आहे. त्यांच्याकडून कुठल्याही सामाजिक प्रश्नाला मार्गी लावण्याकरता मनापासून प्रयत्न होत नाहीये. फक्त दिखावा आहे, फक्त घोषणा आहे, अंमलबजावणी शून्य आहे. त्यामुळे मी लिंगायत समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची काँग्रेसची भूमिका आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाला आणि व्यक्तिशः मला सुद्धा जो पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. दुसरा विषय आज या ठिकाणी जो मला व्यक्त करायचा आहे तो म्हणजे आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजे रासपचे पंचायत समितीचे सदस्य उत्तम चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सुद्धा त्याच्याबरोबर लिंगायत समन्वय समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी लिंगायत समन्वय समितीच्या बॅनर खाली झाले. कर्नाटकामध्ये मोर्चे झाले ते लिंगायत समन्वय समितीच्या बॅनर खाली समाधी संस्कृती आहे आणि ती संस्कृती मान्य करणं हे देशाचं पुरोगामित्व महत्वाचं आहे. हा देश संविधानावर चालतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांच्या विचारावर चालणारा देश आहे. धार्मिक स्वातंत्र्य या देशाने दिलेलं आहे, संविधानाने दिलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचा आदर त्या ठिकाणी व्हावा ही आमच्या आंदोलनाचा मुख्य हेतू आहे. आणि म्हणून आम्हाला आंदोलन करत असताना महाराष्ट्र आणि देश पातळीवर आम्हाला केंद्र सरकारने कसलंही आश्वासन दिलं नाही. गेली 5 वर्ष आमचं आंदोलन चालू आहे. आम्ही दिल्लीला सुद्धा महामोर्चा काढला पण आम्हाला केंद्रातील सरकारने त्या ठिकाणी कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला नाही. या संदर्भात कर्नाटक सरकारने तत्कालीन सिद्धरामय्या काँग्रेसचे सरकार सिद्धरामय्याजी यांनी न्यायमूर्ती नागमोहनदास समिती बनवली होती. नागमोहनदास समितीचा अहवाल त्या ठिकाणी स्वीकारून लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेचा प्रस्ताव त्यांनी केंद्र सरकारला पाठवला होता. कर्नाटक सरकारने त्या ठिकाणी लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा जाहीर केला आणि तो प्रस्ताव नुकताच केंद्र सरकारने फेटाळून लावलेला आहे. आणि म्हणून त्या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने आम्हाला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आमच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे. आज त्या ठिकाणी माननीय श्री अशोक चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी लिंगायत धर्माच्या मागणीसाठी त्या ठिकाणी पॉझिटिव्हली आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलेलं आहे. तोंडी आश्वासन दिले, लेखी आश्वासन दिले आणि
आम्हाला काँग्रेसनं पूर्ण देश पातळीवर पाठिंबा दिलेला असल्यामुळे आम्हाला त्यांच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास आहे, कारण कर्नाटकामध्ये आम्हाला पूर्णपणे ते मागण्या आमच्या मंजूर केल्या आहेत काँग्रेस सरकारने. त्यामुळं एक आमची पॉझिटिव्ह भूमिका आहे. या भूमिकेकडे आपण त्या अँगलनं बघावं. या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये 3.5 लाख लिंगायतांचं मतदान आहे नांदेड लोकसभेच्या मतदारसंघामध्ये. आणि लिंगायतांची जी प्रमुख मागणी आहे त्या मागणीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी लिंगायत समन्वय समितीच्या वतीने आम्ही येथील काँग्रेसचे उमेदवार मान्य श्री अशोकराव चव्हाण साहेब यांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा जाहीर करत आहोत. ही आमची आणि म्हणून तांत्रिक विषयावर आम्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर करत आहोत. निश्चितच आम्हाला पूर्ण खात्री आहे की केंद्र सरकारने जो आमचा प्रस्ताव फेटाळला तो काँग्रेस सरकार आल्यानंतर त्यांनी आम्हाला त्या पद्धतीचे आश्वासन दिले की आमचं सरकार आल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी ही मागणी मंजूर होईल. बाकी नांदेड जिल्ह्यातले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा आपण प्रश्न विचारण्याच्या पूर्वीच मी काही गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करेन की नांदेडला महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्या संदर्भात त्या ठिकाणी मी स्वतः आणि माझे सर्व सहकारी यांनी आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्या संदर्भात आग्रही भूमिका घेतली होती. आणि त्या ठिकाणी आज मी मुद्दामून सांगेन की महात्मा बसवेश्वरांचा अश्वरूप पुतळा हा अमरावती येथे आम्ही नुकतंच आमचं शिष्टमंडळ जाऊन आलं. जवळजवळ 60 ते 70% पुतळ्याचं काम संपलेलं आहे. आम्ही जी जागा अपेक्षित मागितली होती ती जागा आम्हाला देण्यात आलेली आहे. जवळजवळ 9,000 स्क्वेअर फूट जागा त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेली आहे. ती जागेचं पूर्ण त्या ठिकाणी भूमिपूजनही झालेलं आहे. त्या ठिकाणी काम चालू आहे. म्हणून आम्हाला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा अश्वरूप पुतळा बसेल. मी माननीय चव्हाण साहेबांना देण्यापूर्वी काही गोष्टींचा उल्लेख करतो. काही मंडळी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना तो कुठलाही अधिकार नाही. महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी मी माझ्यावर जवळजवळ गेल्या 10 वर्षामध्ये 8 केसेस झालेले आहेत. आणि जेवढा अधिकार आम्हाला बदलायचा आहे तेवढा अधिकार कुठल्याही भाजप उमेदवाराला अजिबात नाही. आणि त्यासाठी आम्ही संघर्ष केला आणि तो आम्ही संघर्षाच्या द्वारे मिळवलेला आहे. आणि आज पॉझिटिव्हली सगळे विषय झालेले आहेत. पण आम्हाला आमच्या लिंगायत समाजाच्या मागणी हा मुख्य मुद्दा आहे. आणि महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं काम मार्गी लागले. मी मुद्दामून सांगेन की आम्ही काढलेल्या मोर्चावर जो काही त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला होता तो लाठीचार्ज हा राज्य सरकार भाजपचं होतं हे सगळ्यात महत्वाचं बोलेल. आणि भाजप सरकार असताना त्या ठिकाणी आमच्या मंचावर 5 काँग्रेसचे 5 शिवसेनेचे आणि भाजपचे आमदार तिथे मंचावर असताना, विद्यमान माजी खासदार असताना, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असताना त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला. आणि सर्व मंडळी त्यांचं प्रेशर वापरण्याच्या ऐवजी मागच्या दाराने निघून गेली. याचे सर्वजण साक्षीदार आहे की भाजपचे उमेदवार जरी आज पुतळ्याबद्दल फार आपुलकीने बोलत असतील तर लिंगायत समाज ज्यावेळेस काट्या खात होता त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पोलीस प्रशासन जे की त्यांच्या सरकारचं होतं ते त्यांना सांगण्याच्या ऐवजी मागच्या दाराने निघून गेले आणि लिंगायताला मार खात सोडून त्यांनी निघून गेले. आणि त्यामुळे जो दुसरा मोर्चा आमचा झाला लिंगायत समन्वय समितीचा धर्माच्या मागणीसाठी, तर त्या मोर्चात आम्ही ते सगळी मंडळी आलेलं असताना त्यांना कुठेही आम्ही इंटरफेअर करू दिलं नाही, त्यांना येऊ दिलं नव्हतं. हे मुद्दामून मी आठवण करून देईन की आज केवळ काँग्रेसला आम्ही पाठिंबा देतो म्हणून आमची भूमिका बदलली नाही. मागे आमचे 2 मोर्चे झाले. 22 फेब्रुवारी 2016ला मोर्चा झाला, 22 जानेवारी 2017ला मोर्चा झाला. 22 जानेवारी 2017च्या जवळजवळ 1.5 लाख संख्येने काढलेल्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी आम्ही कुठेही त्या सर्व आमदारांना आणि माजी खासदार असतील किंवा आजचे विद्यमान उमेदवार असतील त्यांना आम्ही मोर्चात तिथून येऊ दिलं नाही. त्यांना आम्ही तिथून बाहेरचा रस्ता दाखवला होता. आपला सर्वजण साक्षीदार आहात. आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. लिंगायत समाजाच्या मागण्याच्या दिशेने काँग्रेसने पाऊल उचललेलं आहे. भाजपनं त्या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे आमची मान्यता नाकारलेली आहे, आमचं अस्तित्व नाकारलेलं आहे. आणि म्हणून अस्तित्वाची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये आम्हाला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय. आदरणीय चव्हाण साहेबांनी आम्हाला तसं अश्युरन्स दिलाय. त्यामुळे या ठिकाणी लिंगायत समन्वय समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आमचा पाठिंबा जाहीर करत आहोत. मी आमचे राज्य समन्वयक श्री माधवराव पाटील टाकळीकर यांना 2 शब्द आपली भूमिका दिली. आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या अधिपत्याखाली या मुवमेंटचा सर्वमध्ये खरंच सगळ्यात गाभा असलेली या समन्वय समितीचं नेतृत्व खरं म्हणजे आदरणीय शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही समिती आमच्या सगळ्या संघटना एकत्रित करून समन्वयाने झालेली ही समिती आहे.
म्हणून या समितीला अधिकृत समाजाने पाठिंबा देऊन जी मोर्चे निघाली, आता अविनाशजींनी सांगितल्याप्रमाणे ती सगळी मोर्चे खरं म्हणजे या संस्थेच्या समन्वय समितीच्या अधिपत्याखाली निघाली. मी जास्त वेळ घेत नाही. खरं म्हणजे लिंगायतांचा इतिहास यांना धर्म मान्यता देण्याची गरज नाही. चव्हाण साहेब, धर्म मान्यता ही आम्हाला पूर्वीच मिळालेली आहे. 51 पर्यंत आमची धर्म मान्यता होती. 51 नंतर ती धर्म मान्यता का केली हा शोध घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आता आमची मागणी अशी आहे, धर्म मान्यता पुन्हा नंतर आम्हाला पुनर्स्थापित करण्यात यावी आणि आमचा आता येणाऱ्या जनगणनेच्या कॉलम मध्ये आम्हाला वेगळा कॉलम देऊन आमची जनगणना व्हावी, म्हणजे आम्हाला धर्म मान्यता दिल्यासारखी आहे. म्हणून माझी विनंती आहे, खरं म्हणजे ज्या बसवण्णांनी लोकशाहीची स्थापना केली, लोकशाहीचे जनक म्हणून आपण त्यांना म्हणतो. पंतप्रधानांनी स्वतः संसदेमध्ये सांगितलं की लोकशाहीचे खरे जनक हे बसवण्णा आहे. मग बसवण्णांचा विचार रुजवण्यासाठी धर्ममान्यता द्यायला का हरकत आहे, हा आमचा विषय आहे. अविनाशजींनी सांगितल्याप्रमाणे भाजप हे देऊ शकणार नाही, कारण हिंदुत्वादी विषय म्हणतात. पण आम्ही सुद्धा हिंदुत्वादी विषयाला बाजूला नाही, कारण हिंदुत्व हे संस्कृती आहे. हिंदुत्व ही संस्कृती आहे. संस्कृती कुणी सोडलेली नाहीये. हिंदुत्व हा धर्म नाहीये. या देशाची संस्कृती हिंदू आहे, म्हणून आम्ही हिंदूंच्या सोबत आहोत. पण आमचा धर्म वेगळा आहे, मानवतावादी धर्म आहे. या मानवतावादी धर्माला जर तुम्ही मान्यता देण्यासाठी जर विरोध करत असाल तर या सरकारची भूमिका काय असेल. म्हणून आज खरं म्हणजे चव्हाण साहेबांबरोबर जी आम्ही चर्चा केली ती आम्हाला समर्थक वाटली. म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये हा निर्णय घेतला की काँग्रेस मानवतावादी विचारांच्या सोबत असेल, बसवण्णांच्या विचाराच्या सोबत असेल आणि खरं म्हणजे हा धर्म पुढे नेण्यासाठी पक्षाच्या वतीने आणि ही मागणी प्रकर्षाने मांडण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. म्हणून या निमित्ताने मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की आमचे धर्माचे सगळे धर्मगुरू असतील ते सगळे आमच्या सोबत आहेत. वीरशैव आणि लिंगायत हा वाद सुद्धा आमच्यात नाहीये. हा वाद घातला गेलेला आहे. ती सुद्धा आमची बंधूच आहे. बसवेश्वरांनी आम्हाला सांगितलंय युव नम युव नम युव नम, म्हणजे हा सगळे आमची लोक आहेत. कोणीही जात धर्म पंथ न मानणारा हा धर्म आहे. म्हणून हे सुद्धा वेगळे नाहीये. त्यांच्यात फूट पडण्यासाठी हा विषय घातलाय. त्यांचा धर्म मान्य होणार नाही, म्हणून लिंगायत धर्म मान्यता मिळू नये यासाठी खडे केलेला हा पंथ आहे. आमच्या धर्माचा वीरशैव हा पंथ आहे. म्हणून ही गैरसमज सुद्धा कोणीही मनात ठेवू नये. म्हणून या निमित्ताने मी पुन्हा एकदा चव्हाण साहेबांचं अभिनंदन आमच्या समितीच्या वतीने करतो. आणि खरं म्हणजे जो आमचा मोर्चा आहे त्या मोर्चाच्या निमित्ताने सुद्धा त्यांनी सांगितलं की पूर्ण पाठबळ आमचं तुमच्या सोबत राहील आणि यापुढे लिंगायत धर्माला मान्यता मिळेपर्यंत काँग्रेस वतीने आणि शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या आशीर्वादाने जे आम्हाला संदेश दिला त्यांनी सुद्धा सही करून पत्र दिलंय की असं करायला हरकत नाही, कारण भाजप आपल्याला विरोध करत आहे. म्हणून माझं त्यांना सुद्धा खरं म्हणजे त्यांच्या वतीने सुद्धा मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की आमच्या बसववादी विचारधारेच्या सर्व जनतेला आमचं आव्हान आहे महाराष्ट्रातल्या की आपण या विचारधारेच्या पक्षाच्या सोबत राहावं. एवढंच आमचं या निमित्ताने आमचं स्वतःचं आव्हान आहे. धन्यवाद. काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नासंदर्भामध्ये खरं म्हणजे 2014 मध्येच लिंगायतांच्या आरक्षणाचा प्रश्न बऱ्याचशा प्रमाणात काँग्रेसच्या राजवटीमध्ये मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अविनाश भोसीकरांनी आणि श्री टाळकीकरांनी आपली भूमिका या ठिकाणी विषद करत असताना या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये उहापोह केलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर